हॅलो नमस्कार माझ्या सर्व लाडक्या ताई आणि दादांना श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांना आजचा दिवस खूप छान जावो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना। तर आजची होती रामनवमी म्हणजेच भगवान श्रीराम यांचा जन्मदिन। तर हा देखील आपल्याला खूप चांगल्या प्रकारे साजरा करायचा असतो। तर आज मला मोगऱ्याची जी फुलं आहेत तर ती बरीचशी मिळून गेली होती, त्यामुळे म्हटलं आपण मोगऱ्यांच्या फुलांचा जो गजरा आहे तर तो तयार करू। आणि भगवान विष्णूचा जो फोटो आहे माझ्याकडे तर तोच मी आता पूजेमध्ये ठेवणार आहे। तर त्यांना आपण समर्पित करू आणि जे काही आता पूजेला सामान लागणार होतं छोट्या मोठ्या तर सर्वात पहिल्यांदा मी त्या काढून घेतल्या। आणि आज म्हणजे जी फुले आहेत तर ती बरीचशी मला मिळून गेली होती। गुढीपाडव्याच्या मोठ्या सणाने आपल्या नवीन वर्षाची सुरुवात तर अतिशय आनंदाने झाली। चैत्र महिन्यातील पाडव्यानंतरचा दुसरा मोठा सण म्हणजे रामनवमी। आदर्श पुरुष अशी ओळख असलेल्या प्रभू रामचंद्रांचा जन्मोत्सव म्हणजेच रामनवमी। आपल्या हिंदू लोकांचे आराध्य दैवत म्हणून श्रीराम यांना ओळखले जाते। प्रभू रामचंद्र म्हणजे भगवान विष्णूंचे 7वे अवतार, ज्यांना मर्यादा पुरुषोत्तम म्हणूनही ओळखले जाते। श्रीराम यांनी जीवनभर कोणतीही तडजोड न करता आपले तत्व पाळले। त्यांनी नेहमी सत्याचा मार्ग निवडला। एक पत्नी, एक वाणी आणि एक वचनी हे 3 महत्त्वाचे गुण असलेले श्रीराम म्हणजे प्रत्येक मनुष्यासाठी आदर्श आहे। श्रीहरी विष्णू यांचे अवतार असलेल्या भगवान श्रीरामाचा जन्म चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या नवमी तिथीला अयोध्येत झाला होता। त्यामुळे दरवर्षी या दिवशी रामनवमीचा सण साजरा केला जातो। या दिवशी अनेक भाविक उपवास करतात। ठिकठिकाणी या दिवशी रामायणाचे पठण केले जाते। गीत रामायणाचे कार्यक्रम केले जातात। भजन कीर्तन करून भगवान श्रीरामाची उपासना करतात। राम मंदिरामध्ये तर श्रीरामाचा जन्मोत्सव करतात। दुपारी जेव्हा श्रीरामाचा जन्म झाला होता त्याच वेळेला श्रीरामाच्या मूर्तीला पाळण्यात घातले जाते। श्रीरामाच्या पाळणा देखील गायला जातो। या दिवशी राम मंदिरात भाविकांची भरलेली असते। त्रेतायुगात अयोध्येत चैत्र शुक्ल नवमीच्या दिवशी राजा दशरथाच्या घरी माता कौशल्याच्या पोटी भगवान विष्णू यांचा 7वा अवतार असलेल्या श्रीरामांचा जन्म झाला। तेव्हापासून हा दिवस रामनवमी अर्थात भगवान श्रीरामाचा जन्मोत्सव म्हणून साजरा केला जातो। श्रीराम यांचा जन्म मोठ्या कारणासाठी या पृथ्वीवर झाला होता। भगवान विष्णूंनी त्यांच्या राम अवतारामध्ये रावणासारख्या शक्तिशाली राक्षसाचा वध केला आणि पुन्हा मनुष्यांचे रक्षण केले। आपणही भगवान श्रीरामांचा जन्मोत्सव आपल्या घरी साजरा केला पाहिजे। तर मी देखील आज जो रामांचा माझ्याकडे फोटो आहे म्हणजेच जो भगवान विष्णूंचा माझ्याकडे फोटो आहे तर तो आता इथे मी पूजेमध्ये तो ठेवणार आहे। सर्वात पहिल्यांदा आता जसं की तुम्हाला मी सांगितलं की जे काही पूजेला आता सामान लागतं तर ते मी पूजेच्या अगोदरच काढून घेतो। आणि हे जे झेंडूचे जे फुलांच्या माळा आहेत तर ह्या देखील मी आता गावाकडे जेव्हा गेलो होतो तर तेव्हा मी घरूनच आणल्या होत्या। जेव्हा आपण यांचा पूजेमध्ये आपला यूज करतो तर आपली पूजा देखील दिसायला खूप छान दिसते। तर मागच्या साईडला मी दोन्हीकडून ह्या 2 माळा लावलेल्या आहेत। तर गुढीपाडव्याच्या वेळेस देखील ह्या जे झेंडूंच्या फुलांचा माळा आहेत तर यांचा मी यूज केला होता पूजेमध्ये। तेव्हा देखील आपली जी पूजा आहे तर ती देखील दिसायला खूप छान दिसत होती। तर मागच्या साईडला दोन्हीकडच्या 2 साईडला मी ह्या फुलांच्या ज्या माळा आहेत तर त्या लावल्या। त्यानंतर जे काही म्हणजेच स्वामी सेवा होती तर पहिल्यांदा मी ती करून घेतली आणि त्यानंतर सर्व देवांना जी फुलं आहेत तर ती देखील मी समर्पित करून घेतली। तर आता उन्हाळा चालू झाला आहे आणि मोगऱ्यांची जी फुलं आहेत तर ती देखील आता भरपूर प्रमाणामध्ये मिळून जातात। त्यामुळे मग आपण आपल्या पूजेमध्ये मोगऱ्यांच्या फुलांचा उपयोग करू शकतो। आणि प्रत्येक देवाला म्हणजेच मोगऱ्याच्या फुलांचा वास हा खूप जास्त आवडतो। म्हणजेच मोगऱ्याचं जे फूल असतं तर ते खूप आवडतं, कारण त्याचा वासच खूप छान असतो। जेव्हा आपण ते देवांना अर्पण करतो तर त्याचा जो वास आहे तर तो आपल्या सर्व रूममध्ये पसरतो, आपल्या देवाऱ्यामध्ये पूर्ण सुगंधित वातावरण होऊन जाते। त्यामुळे मी जास्तीत जास्त पूजेमध्ये मग मोगऱ्याच्या फुलांचा वापर करतो। तर आता पूजेची मांडणी करायची होती तर पूजेची मांडणी देखील एकदम साधी आणि सोपी होती। जो भगवान विष्णूंचा आणि माता लक्ष्मीचा माझ्याकडे फोटो आहे तर तो आता इथे मी पूजेमध्ये ठेवणार होतो। त्यासाठी सर्वात पहिल्यांदा मी खाली वस्त्र अंथरून घेतले, त्यावरती मी स्वास्तिक काढून घेतले, म्हणजे जे रांगोळीचं पीठ असतं पांढरं तर त्याने देखील तुम्ही काढू शकता, किंवा तुम्ही जे आपलं खाण्याचं पीठ असतं तर त्याने देखील काढू शकता। त्यावरती आपल्याला हळदी कुंकू टाकून घ्यायचं असतं। त्यावरती मग मी छोट्या प्रकारचा चौरंग आहे माझ्याकडे तर तो मी ठेवून घेतला आणि त्यावरती मी लाल कलरचे वस्त्र अंथरले। आणि जे शंखचक्र दिवे आहेत माझ्याकडे तर हे देखील मी म्हणजे इथंच घेतले होते। जेव्हा मी इथे नवीन राहण्यासाठी आलो होतो तर तेव्हा मी इथेच दुकानांमधून घेतले होते। तर ते देखील खूप छान होते दिवे, त्यामुळे मग मी घेतले होते। आणि ही जोडी जेव्हा आपण पूजेमध्ये आपल्या यूज करतो तर ती देखील दिसायला खूप छान दिसते। तर हे जे शंखचक्र दिवे आहेत तर हे भगवान विष्णू यांचं प्रतीक मानलं जातं। म्हणजे जे शंखचक्र असतात तर ते भगवान विष्णू यांचं प्रतीक मानलं जाते। त्यामुळे मग या दिव्यांची आपण पूजा जेव्हा आपण भगवान विष्णूची किंवा माता लक्ष्मीची सेवा करतो तर तेव्हा आपल्या सेवेमध्ये आपण हे दिवे लावले पाहिजेत, जेणेकरून माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू हे आपल्यावरती म्हणजेच प्रसन्न राहतील आणि त्यांचा जो कृपा आशीर्वाद आहे तर तो नेहमी आपल्या पाठीशी राहील। तर हे जे दिवे आहेत तर आज या दिव्यांचा मी पूजेमध्ये यूज करणार होतो। तर सर्वात पहिल्यांदा जो भगवान विष्णू यांचा फोटो आहे तर तो मी पूजेमध्ये ठेवून घेतला। त्यानंतर त्यांच्या साईडलाच जे शंखचक्र दिवे आहेत तर ते मी प्रज्वलित करून घेतले। त्यानंतर भगवान विष्णूंच्या फोटोंना मी जो गजरा मी तयार केला होता तर तो मी अर्पण करून घेतला। त्यानंतर वस्त्र अर्पण करून घेतली। त्यानंतर एक गुलाबाचे फूल देखील आज मला मिळून गेले होते तर ते देखील मी त्यांना अर्पण करून घेतले। याचबरोबर जे डेकोरेशनचा पार्ट म्हणजे
हे जे कवड्यांचे दिवे आहेत तर हे देखील आपल्या पूजेमध्ये खूप छान दिसतात। त्यामुळे मग जे कवड्यांचे दिवे आहेत तर प्रत्येक पूजेमध्ये मी त्यांचा यूज करत असतो। तर हे देखील मी ऑनलाईनच घेतलेले आहेत। लवकरच तुम्हाला यांचा देखील व्हिडिओ पाहायला मिळेल की मी हे दिवे कुठून बनवले आणि याच्यामध्ये आपण जेव्हा कॅन्डलचे दिवे लावतो तर ते देखील दिसायला खूप छान दिसतात। तर तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असेल। त्यानंतर जे काही भगवान विष्णू यांना मला म्हणजे नैवेद्यामध्ये दाखवायचं होतं तर ते देखील मी इथे ठेवून घेतलं आणि जो ग्लास आहे तर तो मी पाण्याने हाच भरून ठेवतो प्रत्येक पूजेमध्ये, कारण हा जो ग्लास आहे तर तो देखील मी इथूनच घेतला होता मार्केटमधून। म्हणजे हा दिसायला खूप छान दिसतो आणि आपण म्हणजे पाणी आपण त्याच्यामध्ये ठेवल्यापेक्षा अशा प्रकारे त्यांचे भांडे असले सेपरेट तर आपल्याला देखील खूप छान वाटते पूजा करताना। त्यामुळे मग हा जो ग्लास आहे तर प्रत्येक पूजेमध्ये मी याच ग्लासचा उपयोग करतो आणि जेव्हाही म्हणजे स्वामींचे गुरुवार चालू आहेत तर तेव्हा मग जे लोटी भांडं आहे महाराजांचं तर त्यामध्येच मग महाराजांना मी पाणी ठेवतो। तर पूजा मांडणी करून झाल्यानंतर सर्वात पहिल्यांदा जी माळजप आहे तर ते मी करून घेतली। या दिवशी आपल्याला भगवान श्रीरामांच्या जेवढ्या आपल्याकडून सेवा होतील तर तेवढ्या आपल्याला करायच्या असतात आणि तुमच्या आजूबाजूला जर राम मंदिर असेल तर तुम्ही तिथे देखील जाऊ शकता। म्हणजेच हा जो एरिया आहे जिथे मी राहतो तर हा बंगाली एरिया असल्यामुळे इकडे म्हणजेच आपल्या देवांचे देवस्थान नाही आहेत, म्हणजे जे मंदिर असतात तर ते इकडे नाही आहे। त्यामुळे मग मी घरच्या घरीच माझ्या हातून जेवढी सेवा होईल तर तेवढी करण्याचा प्रयत्न करत असतो। तर कोणतीही सेवा असो सर्वात सुरुवातीला आपल्याला श्री स्वामी स्तवन वाचून घ्यायचं असतं तर ते मी वाचून घेतलं। त्यानंतर माळजप करून घेतली। या दिवशी तुम्ही श्रीराम या नामाची माळजप देखील करा। म्हणजेच जेव्हा आपण प्रभू रामांची आपण जेवढी सेवा करतो तर तेवढेच पुण्य आपल्याला प्राप्त होते। त्यासाठी या दिवशी तुमच्या हातून जेवढी सेवा होईल तर तेवढी तुम्ही या दिवशी नक्की करा। म्हणजेच माझ्या हातून आता जेवढी सेवा होते तर तेवढी मी करत असतो। आणि खास म्हटलं तर आज रविवारचा दिवस होता त्यामुळे मग आपल्याला वेळ असतो, नाहीतर एरवी ऑफिस असलं तर आपल्याला पूजेला जास्त टाईम देता येत नाही। त्यामुळे आज सर्व जी कामं आहेत तर ती माझी हळूच चालू आहे, कारण आपली जी एक्स्ट्राची कामं असतात तर ती आपण रविवारच्या दिवशी काढतो। म्हणजे जे धुणं असतं किंवा आपली काही दुसरी कामं असतात तर ती आपण रविवारी करतो, एरवी आपल्याला जास्त टाईम भेटत नाही। त्यामुळे मग आजची जी स्वामी सेवा होती तर ती देखील मी आरामशीर केली। म्हणजेच पहिल्यांदा स्वयंपाक करून घेतला, त्यानंतर जी काही कामं होती वरची तर ती करून घेतली आणि त्यानंतर मग मी स्वामी सेवेला सुरुवात केली। सकाळी सर्वात पहिल्यांदा उठलं की जी फुलं आहेत तर ते मी आणून ठेवतो, नंतर मग नाहीत भेटत त्यासाठी मग सुरुवातीला मीच सकाळीच लवकरच आणून ठेवतो फुले आणि त्यानंतर मग जेव्हा आपली स्वामी सेवा मी करतो तर तेव्हा मग मी ती देवांना ती अर्पण करतो। आणि जी देवांची शिळी फुलं असतात तर ती देखील मग मी उचलून घेतो आणि ती आपण निर्माल्यामध्ये टाकू शकतो किंवा झाडाच्या बुडामध्ये देखील टाकू शकतो। म्हणजे त्याचं जे खत आहे तर ते तयार होतं, म्हणजे इकडे तिकडे पायाखाली आपले फुले म्हणजे जात नाहीत। म्हणजे आपण कचऱ्यामध्ये जर ती फुले टाकून दिली तर त्या फुलांचा अपमान होतो, कारण आपण ती देवांना वाहिलेली असतात। त्यामुळे आपण जी काही आपल्या पूजेमध्ये सामान यूज करतो तर ते आपण निर्माल्यामध्ये किंवा म्हणजे झाडाच्या बुडात टाकून द्यायचं, जेणेकरून त्याचा म्हणजे चांगल्या प्रकारे उपयोग होईल। तर अशी मी रामनवमीची जी पूजा आहे तर ती मी अशा प्रकारे साजरी केली आणि भगवान श्री विष्णू यांची जेवढी माझ्या हातून सेवा घडेल तर तेवढी मी या दिवशी करण्याचा प्रयत्न केला। त्याचबरोबर आपल्याकडे जे आपल्याला केंद्रामध्ये पुस्तक मिळतं नित्यसेवा स्तोत्र व मंत्र, तर या पुस्तकामध्ये देखील आपल्याला दिलेलं आहे भगवान विष्णू यांची आपण कोणती सेवा करावी, म्हणजेच प्रभू रामचंद्रांची आपण कोणती सेवा करावी। तर श्री रामरक्षा हे स्तोत्र आपल्याला वाचायचं असतं, तर हे देखील मी वाचून घेतलं होतं। आणि त्यानंतर मग जे महाराजांची आरती माझी राहिलीच होती तर महाराजांची आरती आणि श्री भगवान विष्णू यांची आरती मी सोबतच करून घेतली। तर आज होता जे आपली चैत्र नवरात्र चालू आहे तर त्याचा 8वा दिवस होता आणि उद्या आहे म्हणजेच 9वा दिवस। तर उद्या आपल्याला कळस जो आहे तर तो उचलायचा असतो। तर अशा प्रकारे मी जे कळसाला स्वरूप दिलं होतं देवीचं तर ते देखील आता उचलणार आहे आणि जो मंगल कलश आहे तर त्याची देखील मी स्थापना करणार आहे। तर तो देखील व्हिडिओ तुम्हाला लवकरच पाहायला मिळेल। तर अशा प्रकारे जी रामनवमीची पूजा होती तर ती माझी झालेली आहे। तर तुम्हाला माझी आजची केलेली पूजा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसोबत। तोपर्यंत सर्वांना पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ।